पहिला विवाह व पहिले कुटुंब आणि यासाठी आपल्याला उत्पत्ती अध्याय 2 सर्वात सुंदर रीतीने मार्गदर्शन करतं. काही वचनं तुमच्यासाठी मी वाचू इच्छितो ह्यावेळेस. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. यास तो पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. उत्पत्ती अध्याय 2 वचन 21 ते 24. ज्या प्रकारे आपण मागच्या क्लासमध्ये किंवा बायबल स्टडीमध्ये शिकलो आहे की उत्पत्तीचं पुस्तक जे आहे सर्व गोष्टींची सुरुवात दाखविते. आणि मागच्या वेळेस आपण विश्वाची उत्पत्ती अ, यावर आपण बायबल अभ्यास केलेला होता. आणि आज आपण खास करून पहिलं कुटुंब आणि अ, पहिला विवाह यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. सर्वात प्रथम ह्या संपूर्ण शास्त्र भागामधून अध्याय 1 आणि अध्याय 2 मधून जे ठळक असे मुद्दे आपल्या समोर येतात ते म्हणजे विवाह संस्थेचा निर्माणकर्ता देव आहे. गॉड इज द ऑथर ऑफ द मॅरेज ऑर द इन्स्टिट्यूशन ऑफ द मॅरेज, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. कारण की परमेश्वराने आदामापासून हवा निर्माण केली आणि स्वतः परमेश्वर जो आहे हवेला आदामाजवळ घेऊन जातो आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, अशा रीतीचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि जणू काही परमेश्वर स्वतः जो आहे एका पित्याप्रमाणे अ, ह्या स्त्रीला किंवा मुलीला आदामा आदामाकडे घेऊन जात आहे आणि तिचा हात स्वतः परमेश्वर आदामाला देत आहे, असं चित्र जे आहे ह्या अध्याय 2 मध्ये आपल्याला दिसतं. तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे की परमेश्वर विवाह संस्थेचा निर्माण करता आहे आणि विवाहाची रचना सुद्धा त्याचीच आहे. इफ गॉड इज द ऑथर ऑफ द मॅरेज दॅन द डिझाईन इज ऑल्सो हिज. आपण ह्या ठिकाणी पाहतो की विवाहाची रचना सुद्धा परमेश्वराची आहे. आणि विवाहाची जी रचना प्रभूने दिलेली आहे ती आपण पुढे वचन 24 मध्ये पाहणार आहोत. आणि त्यामुळे मनुष्य किंवा कोणतीही संस्था, ह्या भूतलावरील कोणतीही संस्था, चर्च, पोप, पाळक वर्ग किंवा कोणतेही सेवक किंवा सरकार देवाच्या रचनेमध्ये बदल करू शकत नाही. केल्यास ते पाप ठरते. आणि कोणत्या रीतीचे बदल ह्या जगामध्ये आज होत आहे. पाश्चात्य जग असू द्या किंवा मग पूर्वेकडचं जग असू द्या, आपण पाहतो की वेदर इट इज ओरिएंटल और वेदर इट इज वेस्टर्न वर्ल्ड, देर इज चेंज इन द डिझाईन ऑफ मॅरेज. आपण पाहतो की सर्वत्र जे आहे लोक पापामुळे विवाहाच्या ह्या रचनेमध्ये बदल घडवून आणत आहे. आणि तो एक वेगळा विषय आहे आणि तो फारच मोठा विषय आहे. पण मला असं वाटतं की जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांनी अनइन्फॉर्म्ड राहू नये, की आपल्या अवतीभोवती विवाह संबंधी लोक कसा विचार करतात आणि काय बदल घडून आलेले आहेत मागील काही दिवसांमध्ये, हे आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे. त्याच्यातील एक बदल आपल्याला दिसून येतो ज्याचं साजरीकरण हॉलिवूड, बॉलिवूड आणि अलीकडे सगळेच लोक करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला आपण म्हणू शकतो की फ्री लिव्हिंग, लिव्ह इन रिलेशनशिप ज्याला म्हणतात. विवाह न करता एक पुरुष, एक स्त्री, एक तरुण, एक तरुणी ते जीवन जगतात एकाच छताखाली. अ, आणि ते धोकादायक आहे. आणि त्याचे काही उदाहरणं जे आहेत ते आपल्याला अलीकडेच आपल्या देशामध्ये आढळून आलेले आहे की जे अशा प्रकारच्या नात्यामध्ये अडकलेले आहेत. पती आणि पत्नी म्हणून ते वावरतात, पण त्यांनी अ, अ, अधिकार युक्त रीतीने किंवा सरकारच्या किंवा शासनाच्या किंवा पवित्र शास्त्र, जे ख्रिस्ती आहेत त्यांनी पवित्र शास्त्रानुसार विवाह केलेला नाही. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कंपॅनियनशिप नाही आहे, कमिटमेंट नाही आहे, करार नाही आहे, बंधनं नाहीत. आणि ते मोकळे आहे कशाही प्रकारे वागण्यास. आणि तशा प्रकारचं जे जीवन आहे ते अशुद्ध आहे, धोकादायक आहे आणि परमेश्वराच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून जे ख्रिस्ती तरुण आणि तरुणी आहेत, त्याच प्रकारे जे ख्रिस्ती लोक आहेत, त्यांना हे समजणे अत्यंत गरजेचं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप इज डिरेक्टली अगेन्स्ट द लॉ ऑफ गॉड. देवाने दिलेलं जे नियमशास्त्र आहे त्याच्या विरुद्ध आहे अशा प्रकारचं जगणं. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन भयानक
बदल जे आहेत ह्या जगामध्ये विवाह संदर्भामध्ये घडून आलेले आहेत. आणि ते तुम्हाला वाचायला भेटतील. तुम्ही ते वाचू शकता गुगलवर किंवा इतरत्र. पण त्याच्यातील एक आज जो आपल्या देशामध्ये प्रचलित असलेला अ, बदल आपल्याला जो आढळून येतो तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. आणि ते देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे. प्रभूची सुरुवातीपासून इच्छा आहे की देवाचे लोक जे त्याच्या प्रतिमेमध्ये घडविलेले आहेत, अ, त्यांनी नीतिमत्व आणि पावित्र्य, अ, अ, ज्या प्रकारे देव पवित्र आहे, नीतिमान आहे, अ, ते त्यांनी त्यांच्या जीवनातून आणि संबंधातून, विवाहातून प्रतिबिंबित करावं. आणि त्यामुळं आपण पाहतो की अशा प्रकारचे संबंध आणि सर्व प्रकारचे जे गैर नाते आणि संबंध आहेत, त्याचा देव विरोध करतो हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकविते. ख्रिस्ती विवाह देवाच्या वचनाच्या प्रकाशात व देवाचे आज्ञापालन करून जगल अ, अ, जे पती पत्नी आहे त्यांनी देवाचे आज्ञापालन करून जगले पाहिजे. ते आपल्याला कसं कळतं तर आपण उत्पत्ती अध्याय 2 आणि वचन 16 आणि 17 मध्ये आपल्याला ह्या कॉन्टेक्स्ट जे आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर अम, हवेची निर्मिती करत आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला हे दिसून येतं की परमेश्वर जो आहे त्याचं वचन देत आहे. अ, हवेला आदामाकडे नेण्याच्या आधीच देवाने आदामाला हे वचन दिलं. त्याला एदेन बागेमध्ये ठेविले आणि परमेश्वराने वचन आधी दिलं. बिफोर द मॅरेज गॉड गेव हिम द लॉज, द वर्ड. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं की अ, परमेश्वराने हवेचा हात आदामाच्या हातात देण्याच्या आधी प्रभू आदामाला वचन देत आहे. आणि इथून आपल्याला स्पष्ट होतं की देवाची ही इच्छा आहे की देवाचे जे लोक आहेत, जे तरुण आहेत, तरुणी आहेत, पती पत्नी जे आहेत, त्यांनी देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आपला विवाह जगावा आणि देवाचे आज्ञापालन करून विवाहाद्वारे परमेश्वराचा सन्मान करावा. ही प्रभूची इच्छा आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो की पहिला विवाह संपन्न होण्याआधीच देवाने आदामास, जो कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबाचं मस्तक आहे, त्याला वचन दिलेलं आहे. गॉड गेव हिम द वर्ड. काय करावे आणि काय करू नये, हे आपल्याला इथे वचन 16-17 मध्ये स्पष्ट रीतीने दिसतं की देवाने त्यांना सांगितले होते. तर द वर्ड ऑफ गॉड आणि जो ख्रिस्ती विवाह आहे, विश्वासणाऱ्यांचा विवाह, बिलिव्हर्स जे आहेत, जे देवाचे लोक आहेत, ते अन्य लोकांसारखे जगू शकत नाही विदाऊट द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाशिवाय, देवाच्या वचनाच्या निर्देशाशिवाय, देवाच्या वचनाच्या प्रकाशाशिवाय आपण जे विश्वासणारे लोक आहोत, आपण आपले विवाह जे आहे अ, पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे आणि म्हणून प्रभूने देवाचं वचन दिलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये वचन म्हणजे फक्त आपलं स्टेटसवर काहीतरी लावून टाकायचं आणि दिवसभर आपण मोकळे आहोत, मग आपल्याला ज्या प्रकारे वागायचं आहे तसं. तर असं ख्रिस्ती जीवन नाही आहे. अ, देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये म्हणजे व्हॉट्सॲपचा स्टेटस ठेवा असं नाही आहे. तर ते वचन वाचून मनन करून आमच्या अ, कुटुंबामध्ये, आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आम्ही त्याचं कशा रीतीने लागूकरण करून हे जीवन जगू, याबद्दल ह्या ठिकाणी आपण शिकतो. ते नुसतं बॅनर किंवा व्हॉट्सॲपवर जे आहे ठेवून ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. तर ते समजून त्याच्यावर मनन करून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते आपल्या कुटुंबात आणि आपल्या विवाहात त्याचं लागूकरण करून आपण ते आपलं जीवन जगावं आणि आपला विवाह जो आहे तो अ, अ, देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये जगावा, हे इथे आपल्याला शिकावयास मिळत आहे. तर इथे आपण पाहतो की देवाने आधी वचन दिलेलं आहे आणि देवाची इच्छा आहे की पती आणि पत्नी यांनी प्रभूच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आपला विवाह जगावा. त्यानंतर इथे आपण थोडं पुढे ह्याच अध्यायामध्ये जातो, त्यावेळेस आपण हे शिकतो की देवाने अ, आदामाची फासळी जी आहे ती काढून त्याच्यापासून हवा निर्माण केली. आणि इथे आपल्याला स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं की हा आदाम जो आहे तो आता याआधी त्याला अनुरूप सहाय्यक मिळालेली नव्हती, पण आता
देवाने अनुरूप सहाय्यक निर्माण केलेली आहे आणि प्रभूनी आदामाला ती दिलेली आहे आणि त्यामुळे तो आता आनंद झाला. बाय द वे, अनुरूप सहाय्यक म्हणजे अ, आपल्याला शिकायला मिळतं की अनुरूप सहाय्यक म्हणजे जोडीचा मदतगार. अनुरूप सहाय्यक म्हणजे नौकर नाही, गुलाम नाही. अ, हे आपण शिकतो की प्रभूंनी त्यांना त्याच्या प्रतिमेमध्ये घडविलेलं आहे. पती पत्नी दोन्हीही देवाच्या प्रतिमेमध्ये घडविण्यात आलेले आहे. आणि म्हणून हवेला जरी ह्या बायबलमध्ये अनुरूप सहाय्यक म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ आहे जोडीचा मदतगार. आणि दोघेही, आदाम आणि हवा दोघेही परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये आहेत, हे आपल्याला अध्याय 1 स्पष्ट रीतीने दाखवितं. आणि म्हणून अनुरूप सहाय्यक म्हणजे गुलाम नाही, नौकर नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. इनफॅक्ट हा जो शब्द आहे सहाय्यक, हा बायबलमध्ये यहोवासाठी स्तोत्रांमध्ये वापरलेला आहे आणि नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याकरिता वापरलेला आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की सहाय्यक हा शब्द जो आहे, हा अ, अपमानजनक किंवा कमी पातळीचा शब्द नाही आहे, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की हवेच्या रूपात परमेश्वराने आदामाला अनुरूप सहाय्यक दिले आणि आपण पाहतो की विवाह ही प्रभूंनी दिलेली देणगी आहे. आणि जे परमेश्वराने आपल्याला दिलेले स्पाऊस आहे, पती आणि पत्नी, ते एक दुसऱ्यांकरिता सुद्धा देणगी आहेत. मॅरेज इज द गिफ्ट ऑफ गॉड टू अस, अँड आवर स्पाऊस इज ऑल्सो गिफ्ट टू टू अस फ्रॉम गॉड. आणि आपल्याला ह्या ठिकाणी शिकायला मिळतं की पत्नीकरिता पती आणि पतीकरिता पत्नी देवाने दिलेले वरदान आहे. दे आर गिफ्ट्स टू वन अनदर, अँड मॅरेज इज ऑल्सो गिफ्ट फ्रॉम द द होली गॉड. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या रीतीने प्रभूने अ, अ, आदामासाठी हवा निर्माण केली, आदाम जो आहे तो आनंदित होतो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहत आहे की तो गीत गात आहे आणि याला जगातील पहिली कविता म्हणतात. बायबलमधील पहिलं काव्य किंवा फर्स्ट पोयम आपण याला म्हणू शकतो. आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे. जगातील पहिली कविता आहे. येथे आदाम, घनिष्ठता, सहभागिता, जवळीक, प्रीती आणि अ, अ, आपण हे म्हणू शकतो की साहचर्य, ह्या सर्वांचं साजरीकरण तो ह्या ठिकाणी करत आहे. इंटिमसी, फेलोशिप, लव अँड कंपॅनियनशिप ही सेलिब्रेटिंग, अँड ही सिंग द फर्स्ट रोमॅन्टिक सॉन्ग. आणि ह्या ठिकाणी त्यांनी पहिलं जे आहे रोमॅन्टिक गीत त्याच्या पत्नीकरिता त्यांनी गायले. हे आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. आणि त्यामुळे जे आपण सर्व व्यस्त असतो कामामध्ये, आणि मला असं वाटतं की देवाने आपल्याला त्या रीतीने घडविलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण आपल्या स्पाऊस प्रती, पत्नी प्रती किंवा पत्नीने पती प्रती जी आहे, अ, अशा रीतीचं काव्य, रोमॅन्टिक पोयम जे आहे, ती म्हणावे. घनिष्ठता, सहभागिता, प्रीती आणि साहचर्य त्या ठिकाणी व्यक्त करणारी कविता किंवा गीत आपल्या पत्नीसाठी आणि आपल्या पतीसाठी बोलावे. त्याच्यामध्ये काही चूक नाही, कारण की इथून आपल्याला शिकावयास मिळत आहे की आदाम जो आहे, ही इज सिंगिंग द फर्स्ट रोमॅन्टिक सॉन्ग, द फर्स्ट रोमॅन्टिक पोयम फॉर हिज स्पाउस, फॉर हिज वाईफ. दिस इज वंडरफुल. हे सुंदर आहे. आणि कधी कधी आपण जे ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, आपल्याला असं वाटतं की ते फक्त जे बॉलिवूडमधले हिरो आहेत, फक्त तेच करू शकतात. पण इथे आपल्याला जे आहे स्पष्ट रीतीने पवित्र शास्त्रामध्ये हे पहिलं रोमॅन्टिक गीत, पहिली रोमॅन्टिक कविता जी आहे, आपल्याला पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी त्यांनी घनिष्ठता, सहभागिता, प्रीती आणि साहचर्य याचं साजरीकरण केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. सर, सर्वात आधी आपण शिकलो होतो की अ, परमेश्वर हा आपल्या विवाहाचा लेखक आहे, ऑथर आहे, डिझायनर, आणि डिझाईन सुद्धा त्याचीच आहे. आणि काय आहे डिझाईन? परमेश्वरांनी ह्याच अध्यायामध्ये आपल्याला ती डिझाईन सुद्धा दिलेली आहे. ह्या ठिकाणी आपण पाहूया. ह्याच तो पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. उत्पत्ती 2:24.
आणि यामधून तीन अ, विशेष शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत: सोडून, जडून आणि एक देह. आणि इंग्लिशमध्ये लिव्ह, क्लीव अँड वन फ्लेश, अशा प्रकारचे हे तीन शब्द आहेत. तर इथे सांगितलेलं आहे की आज तो पुरुष आपल्या आईबापांना सोडून अ, आपल्या स्त्रीशी जडून राहील. तर सोडूनचा अर्थ काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिव्हिंग, लिव्हिंग फादर अँड मदर? आपल्या आईबापांना सोडून याचा अर्थ काय आहे? कारण की आता त्याची जी प्राधान्यता आहे, त्याची पत्नी, त्याचे लेकरं आणि त्याचा विवाह झालेला आहे. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी सोडून हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याची प्राधान्यता जी आहे, बदललेली आहे, हे इथे आपल्याला शिकावयास मिळतं. हिज प्रायोरिटीज चेंज. आणि त्याच्याबद्दल एका चित्राद्वारे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा रीतीने ती प्रायोरिटी जी आहे ती बदलल्या जाते. आणि हे समजत नाही, अनेक वेळेस हे कळत नाही, हे शिकवल्या जात नाही, मंडळीमध्ये शिकवल्या जात नाही. आणि त्यामुळे बहुतांश जे विवाह आहे ते गोंधळामध्ये पडलेले आहेत. आणि जे अ, पुरुष आहे किंवा पत्नी आहे, स्त्री आहे, दे आर नॉट एबल टू फिगर आउट. त्यांना समजून राहिलेलं नाहीये, कारण की बायबल मधलं जे शिक्षण आहे अ, ते पुलपिटवरून आणि ते मंडळांमध्ये दिल्या जात नाही, बायबल स्टडीमध्ये दिल्या जात नाही. फक्त विवाहाबद्दल ज्या दिवशी विवाह असतो त्या दिवशी इफिसकारास पत्रामधील तो अध्याय वाचतात. आणि मग त्याच्यावर जे आहे बरंच काही सांगितलं जातं आणि विवाह लावून दिला जातो. पण विवाहाबद्दल, ख्रिस्ती कुटुंबाबद्दल, ख्रिस्ती मंडळीमध्ये वारंवार शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. की पुरुष ह्या नात्याने त्याच्या जबाबदाऱ्या, त्याचे कर्तव्य काय आहेत, स्त्री ह्या नात्याने तिची भूमिका काय आहे, तिचे कर्तव्य काय आहे. आणि मग आपले आई वडील, आपले नातलग मंडळी, यांच्या समोर आपण हा विवाह कसा जगावा, हे सर्व जे आहे पवित्र शास्त्रामधून आपल्याला शिकवण्यात, परमेश्वराने आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि ते आपल्याला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तर स्पष्ट रीतीने ते सोडून, जडून आणि एक देह म्हणून शिकविलेलं आहे. आणि इथे आपण पाहत आहे की सोडून याचा अर्थ आहे की पहिली प्राधान्यता. आता त्या पुरुषाची, ज्याचा विवाह होतो, त्याची पहिली प्राधान्यता त्याची पत्नी आहे, त्याचे लेकरं आहेत, ते त्याचं कुटुंब आहे. आणि नक्कीच ते त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करू शकतात, त्यांच्यावर प्रीती करू शकतात, त्यांच्या गरजा भागू शकतात. पण जो पुरुष आहे तो आता अ, आज्ञापालन करण्यास तो बांधील नाहीये. ही इज नॉट bound to obey the commandments or the commands of the father and mother, because he himself is the head of the family. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आईबापांना सोडून म्हणजे त्यांना वाऱ्यावर सोडून देणे, त्यांच्याकडे लक्ष न देणे, त्यांचा तिरस्कार करणे, त्यांचा त्याग करणे, त्यांना अबंडन करणे, असं बायबल शिकवत नाही. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. पण ह्या ठिकाणी सोडून याचा अर्थ आहे की पहिली प्राधान्यता आता पती पत्नीची जी आहे, पती आणि पत्नी आहे, हे समजणं गरजेचं आहे. अ, आणि ते मी चित्र स्वरूपामध्ये दाखवू इच्छितो. जडून याचा अर्थ कराराच्या एकनिष्ठतेने व कराराच्या प्रीतीने घट्ट धरणे, होल्डिंग फास्ट. जडून हा जो शब्द आहे, याला होल्डिंग फास्ट म्हटलेला आहे. म्हणजे शब्दशः इब्री भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर चिटकून राहणे, जडून राहणे, घट्ट धरणे, कराराच्या एकनिष्ठतेने, विश्वासयोग्यतेने आणि कराराच्या प्रेमाने घट्ट धरणे, असा याचा याचा अर्थ होतो. आणि एक देह ह्या ठिकाणी म्हटलेला आहे, त्यांच्यातील ऐक्य व संयुक्तता, द युनिटी अँड द द युनियन बिटवीन हजबंड अँड वाईफ. तर ही रचना प्रभूंनी दिलेली आहे. अ, जो पुरुष आहे त्याला कळणं गरजेचं आहे की त्याची प्राधान्यता आता बदललेली आहे. त्याचे मित्र, त्याच्या मैत्रिणी, किंवा जे कोणी आधी प्रिय होते, आता ते कोणीही त्याला त्याच्या पत्नीपेक्षा प्रिय नाही आहेत. मग त्याच्यामध्ये नातलग येऊ शकतात, आई वडील येऊ शकतात, सिबलिंग्स येऊ शकतात. जी पहिली प्राधान्यता आहे, प्रायोरिटी, आता त्या पुरुषाची बदललेली आहे.
त्याच्यावर जबाबदारी पडलेली आहे, त्याला कर्तव्य पूर्ण करायचे आहे देवाच्या सन्मानास्तव आणि देवाच्या गौरवास्तव. आणि ह्या ठिकाणाहून पुढे मी सोडून जडून आणि एक देह जे आहे त्याच्यासाठी एक चित्र आपल्या समोर मी दाखवू इच्छितो. तर हे कुटुंबाचं चित्र आहे आणि एक भारतीय कुटुंब असं याला आपण घेऊया. ह्या ठिकाणी जे आहेत आजोबा आहेत, आजी आहे. ह्या आजोबाचे जे ह्या ठिकाणी आता फोनवर आहेत मागे, तर ते त्या आजोबांचे जे आहेत पुत्र आहे. तुम्हाला हे दिसत आहे का क्लिअरली? आर यू एबल टू सी दिस? हो बर. सर. तर Yes, yes. हे जे आजोबा आहेत त्यांचे हे पुत्र आहेत आणि हे जे पुत्र आहेत यांना दोन पुत्र आहेत, जे एक इकडे उजवीकडे आहे आणि एक डावीकडे आहे. एक चष्मा लावून आहे आणि एक एक हसत आहे. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की सर्वसाधारण रीतीने भारतीय संस्कृतीनुसार तर हे जितके पण लोक आहे त्यांचा हेड, हे जे मधात बसलेले जे अंकल आहेत टोपी घालून, हे मस्तक आहेत ह्या कुटुंबाचे. म्हणजे अ, हा जो पुत्र आहे त्यांचा किंवा त्याचे जे ग्रँड सन्स आहेत किंवा त्यांच्या पत्नी, त्यांचे लेकरं, ह्या सर्वांचा मुखिया पुढारी हा व्यक्ती आहे. आणि हा एक व्यक्ती जो आहे हा ठरवतो ह्या सर्वांच्या आवडी-निवडी, त्यांनी काय खावं, काय प्यावं, ह्या लेकरांना कोणत्या शाळेमध्ये टाकावं, त्यांची नावे काय ठेवावी. फॉर फॉर एक्झाम्पल, हे ख्रिस्ती कुटुंब आहे तर कोणत्या मंडळीमध्ये जावं, काय करावं, हे सर्व हे मधातले अंकल जे आहेत हे ठरवतात. कारण की इंडियन कल्चरनुसार घरातील जे वयोवृद्ध आहे ते मस्तक किंवा पुढारी किंवा त्यांना अधिकार दिला जातो. परंतु पवित्र शास्त्रानुसार जे आपण आता शिकलोय, सोडून जडून आणि एक देह, मग ते न्यूक्लिअर कुटुंबामध्ये असू द्या. न्यूक्लिअर कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांचे लेकरं आणि एक्सटेंडेड फॅमिली याला म्हणू शकतो किंवा जॉईंट फॅमिली. इट इज डिपेंड ऑन देम कसं राहायचं ते त्या पतीवर आणि पत्नीवर निर्भर आहे. दोघांच्या मताने, दोघांच्या इच्छेने ते न्यूक्लिअर कुटुंबामध्ये राहू शकतात किंवा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये राहू शकतात. याच्याबद्दल आणखीन पुढे काही निगेटिव्ह रिमार्क्स जे आहे मी देऊ इच्छितो. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे जे अंकल आहेत ह्या सर्वांचं भवितव्य, लाईक्स डिसलाईक्स, काय खावे, काय प्यावे, कुठे जावं, काय करावं, लेकरं कोणत्या शाळेमध्ये जातील, काय उद्योगधंदा करावा, सर्वांसाठी हे निर्णय घेतात. किंवा काही कल्चरमध्ये ज्या वयोवृद्ध आंटी इथे बसलेल्या आहेत चष्मा घालून लाल साडीमध्ये, तर काही कल्चरमध्ये जे आहे अ, जी घरातील वयोवृद्ध स्त्री असते ती सर्वांवर जणू काही हुकूमत चालविते किंवा जो अम, वयोवृद्ध किंवा सर्वात मोठे जे आहेत ते मस्तक पण चालवितात. परंतु बायबलनुसार आपल्याला शिकावयास मिळतं की हा यांचा जो पुत्र आहे, जो यांच्या मागे आहे, तो त्याच्या पत्नीचं मस्तक आहे आणि तो त्याच्या लेकरांचं मस्तक आहे जोपर्यंत हे लेकरं लहान होते. परंतु आता हे लेकरं ह्या चित्रामध्ये असं दिसतं की हे मोठे झालेले आहे. त्याला पत्नी आहे, याला सुद्धा पत्नी आहे, याला पण आपले लेकरं आहेत, याला सुद्धा आपले लेकरं आहे. आणि हा इंडिव्हिज्युअली आपण पाहतो की ते त्यांच्या कुटुंबाचे मस्तक आहे. हे अंकल किंवा ह्या अंकलचे जे पुत्र आहे ते मस्तक नाहीये. किंवा ही स्त्री किंवा जे कोणी पण त्या ठिकाणी असतील, अ, ते मस्तक नाहीये हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. याचाच अर्थ की वडील किंवा आजोबा हे मस्तक बायबलनुसार ते मस्तक नसतात कुटुंबाचे, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नीचं आणि आपल्या लेकरांचं मस्तक आहे, हेड आहे, त्याला अधिकार आहे आणि पुढार पण त्याचं असतं. आणि इंडिव्हिज्युअली एक कुटुंब या नात्याने ते जॉईंट कुटुंबामध्ये जगू शकतात किंवा न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जगू शकतात. हा त्यांचा निर्णय आहे. देवाच्या वचनानुसार जे काही योग्य आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये अ, बऱ्याचदा समस्या उद्भवतात. जितके जास्त लोक तेवढं गोंधळ वाढतो आणि वेळ भेटत नाही एक दुसऱ्यांसाठी. आणि त्यामुळं
आपण पाहतो की बरेचसे लोक जे आहे न्यूक्लिअर कुटुंबामध्ये राहतात, जेणेकरून दररोजचे जे संघर्ष आहेत ते अवॉइड करण्याकरिता, याचा अर्थ असा नाही आहे की आपले आई वडील, बहीण भाऊ आणि नातेवाईक यांना आपण त्यागतो किंवा सोडतो. पण जर त्या ठिकाणी त्रास आहे, गोंधळ आहे, समस्या आहे, प्रतिदिवशी आव्हान आहे, तर बरेचसे देवाचे जे सेवक आहेत, गॉडली पास्टर्स अँड टीचर्स, त्यांनी लिखाण केलेलं आहे की इट इज ऑलवेज गुड टू स्टे विथ ओन वाईफ अँड ओन चिल्ड्रन, आणि त्यांच्यावर तुम्ही फोकस करा, त्यांना वेळ द्या. आणि मग हे दोघांनाही लागू होतं. असं नाही आहे की अ, पतीकडचेच जे आहेत अ, ते घरात नसावे, तर अ, अ, जर इंडिव्हिज्युअल असलं तरी मला असं वाटतं की पती पत्नी आणि लेकरं त्यांनी अ, जडून राहावं, आपल्या कुटुंबावर प्रीती करावी, प्रभूचं गौरव करावं. बरेचसे कुटुंब आहेत ज्या ठिकाणी अविश्वासणारे लोक आहेत, जॉईंट फॅमिलीमध्ये. ते तुम्हाला देवाची सेवा करू देत नाही, देवाची भक्ती करू देत नाही, देवाची उपासना करू देत नाही, चर्चला जाऊ देत नाही, मिशन कार्य करू देत नाही. असे जे कार्नल आणि जगिक आणि संसारिक लोक आहे, असे जर लोक असतील त्रासदायक, तर आम्ही नेहमी सजेशन देतो की लोकांनी जे आहे पत्नी आणि लेकरांसोबत वेगळं राहावं. परंतु जे इन लॉज आहे त्यांना आपण शत्रू समजू नये. तर त्यांना आपण वारंवार जे आहे प्रभूची प्रीती दाखवू शकतो, त्यांचा सन्मान करू शकतो, त्यांचा आदर करू शकतो, इमर्जन्सीमध्ये त्यांच्या आपण गरजा भागवू शकतो, त्यांचं सहाय्य करू शकतो. आणि अशा सर्वद्वारे जे आहे आपण आपली प्रीती, आपलं प्रेम, आपला आदर त्यांना आपण दाखवितो. परंतु एक विवाहित पुरुष जो आहे आज्ञा पालन करण्यास तो बांधील नाही आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण की तो आता मोठा झालेला आहे. ही इज नाव मॅन. आणि एक पुरुष या नात्याने त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत, हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने दाखवितं. तर सोडून जडून आणि एक देह, याचा अर्थ अशा रीतीने आहे की प्राधान्यता बदललेली आहे. आणि कराराच्या एकनिष्ठतेने, कराराच्या प्रीतीने पुरुषाने आपल्या पत्नीला घट्ट धरून राहावे. आणि एक देह म्हणजे ऐक्य आणि संयुक्तता, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. अ, अ, ह्या ठिकाणी आपण पाहतो की पुरुष आणि स्त्री जे आहे ते दोघेही देवाच्या प्रतिमेमध्ये घडविलेले आहे. तरी सुद्धा परमेश्वराने प्रत्येकाला युनिक भूमिका दिलेली आहे, वेगळी भूमिका दिलेली आहे. पत्नाआधीच अद्वितीय फरक किंवा भूमिका देवाने दिलेल्या आहेत. पुरुषास अधिकार आणि मस्तक असे केलेले आहे. मस्तक पण हा पतनाचा परिणाम नाहीये. पतन झाल्यावर आदाम आणि हवेने देवाविरुद्ध पाप केल्यानंतर देवाने आदामाला हवेचे मस्तक केले नाही. तर आपण पाहतो की पतनाच्या आधीच अध्याय 2 मध्ये आदाम जो आहे त्याला अधिकार दिलेला आहे, पुढारपण दिलेलं आहे, मस्तक पण दिलेलं आहे. हे आपण शिकतो. तर हे क्रिएशन ऑर्डर आहे, म्हणजे निर्मितीच्या वेळेसच परमेश्वराने ही ऑर्डर किंवा ही रचना जी आहे ही दिलेली आहे की पुरुष हा कुटुंबाचं पुढारपण करतो, अधिकार आहे, मस्तक आहे. तो आपल्या बायबल शिकवितं की त्याने आपल्या पत्नीवर ख्रिस्ताप्रमाणे प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीच्या अधीन असावं, हे बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि हे का बरं गरजेचं आहे? अगदी अम, स्पष्ट रीतीने बायबल आपल्याला अ, वचनांमधून शिकवितं. आणि का बरं मस्तक पण, आणि का बरं पत्नीला पतीच्या अधीन राहण्यास सांगितलेलं आहे, आणि पतीला आपल्या अ, पत्नीवर प्रेम करण्यास सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला शिकावयास मिळतं की कारण की त्यांचा विवाह जो आहे प्रभू यीशू ख्रिस्त आणि मंडळीचा जो विवाह आहे त्याचं चित्र आहे. एव्हरी ख्रिश्चन मॅरेज इज द पिक्चर ऑफ ख्राइस्ट अँड द चर्चेस मॅरेज, द मॅरेज बिटवीन ख्राइस्ट अँड द चर्च. बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं प्रत्येक ख्रिस्ती विवाह हा मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो करार किंवा जो विवाह आहे त्याचं चित्र आहे. आणि पुढे आपण जाऊन शिकतो की पॉल जो आहे तो शिकवतो की मंडळी ही ख्रिस्ताच्या अधीन आहे, आणि ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि मंडळीकरिता आपला प्राण दिला. इफिस 5 मधून स्पष्ट रीतीने शिकविलेलं आहे. ख्रिस्त कधीच मंडळीच्या अधीन होत नाही, तर मंडळी ही ख्रिस्ताच्या अधीन होते. आणि अ, ख्रिस्त आणि मंडळी मधील जो करार आहे, जो विवाह आहे, तो आपण प्रतिबिंबित करतो. आणि त्यामुळं स्त्रीला पतीच्या अधीन राहण्यास सांगितलेलं आहे, आणि पतीला आपल्या पत्नीवर
प्रीती करावी ही आज्ञा प्रभूंनी दिलेली आहे. कारण की प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब हे ख्रिस्त आणि मंडळीचं चित्र आहे, हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं. आणि पुढे आपण आता जे शिकलेलं आहे की ख्रिस्ती विवाह करार आहे. दिस इज अ लाईफ टाईम कव्हनंट. देवाच्या सानिध्यात स्थापित केलेला करार आहे. आणि त्यामुळे आपण जे विश्वासणारे आहे, आपण मंडळी समोर, त्रैक्य परमेश्वरासमोर हा करार जो आहे मान्य करतो. आणि त्रैक्य परमेश्वरासमोर हा विवाहाचा करार जो आहे तो स्थापिला जातो, किंवा स्थापल्या जातो. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. मॅरेज इज कव्हनंट. आणि हे आपल्याला कुठून शिकावयास मिळतं? मलाखी अध्याय 2 मध्ये स्पष्ट रीतीने मलाखी शिकवितो की विवाह हा करार आहे. आणि तो पत्नीला कराराची पत्नी अशा रीतीने संबोधतो. आणि त्यामुळं जो ख्रिस्ती विवाह आहे त्यामधील जे आपली जो आपला जोडीदार आहे, स्पाऊस आहे, लाईफ पार्टनर आहे, ते ते करारानुसार प्रभूने दिलेले आहे. आणि हा करार परमेश्वरासमोर, त्रैक्य परमेश्वरासमोर झालेला आहे, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं बायबल स्पष्ट रीतीने शिकवितं की हा लाईफ टाईम करार आहे. आपण असं जगू शकत नाही की अरे, हिला, माझ्या पत्नीला चपात्या करता येत नाही, भाजी करता येत नाही, तर मी हा करार आता मोडतो. किंवा अरे, मला वाटलं की हा जो पती आहे, हा पुरुष अ, श्रीमंत होईल काही वर्षांनी, पण हा गरीबच आहे. तर आता मला कोणीतरी श्रीमंत पाहायला हवं. नाहीतर याची नोकरी चालली गेलेली आहे, याची नोकरी गेली. याला पुढे जाऊन काही ह्या व्यक्तीला आजार झाला, किंवा स्त्रीला आजार झाला, किंवा इतर कोणतेही कारण, आपण पाहतो की क्षुल्लक क्षुल्लक कारणांवरून लोकांनी जे आहे घटस्फोट दिलेले आहे. ते सर्व सिनफुल रिझन्स आहे, सर्व ते पापी कारण आहेत, ज्यामुळं त्यांनी देवाविरुद्ध पाप केलेलं आहे. जर एखाद्या अ, जोडप्याला जर लेकरं होत नाही, तर दॅट इज नॉट द रिझन टू टेक द डिवोर्स. एखादा व्यक्ती आजारी पडतो, एखाद्याचं काम जातं, एखाद्याला स्वयंपाक करता येत नाही, किंवा अ, आत्मिक गोष्टींमध्ये एखादा अ, कमजोर आहे, कमकुवत आहेत, तर हे सर्व रिझन्स नाही आहेत विभक्त होण्याकरिता. कारण की ख्रिस्त कधीच मंडळीला फारकत देत नाही, ख्रिस्त कधीच मंडळीला घटस्फोट देत नाही, डिवोर्स देत नाही. आणि त्यामुळे बायबल स्पष्ट रीतीने सांगतं की कराराची जी पत्नी आहे, किंवा कराराचा जो पती आहे, त्याच्यासोबत अ, जीवनभर राहावे. आणि त्याचे विविध पैलू बायबलमध्ये आपल्याला शिकविलेले आहे. आणि जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं की ख्रिस्ती विवाहातील करार ख्रिस्त व मंडळीच्या कराराचे प्रदर्शन किंवा प्रतीक आहे. आणि हे आपल्याला एफिसकरास अध्याय 5 आणि 32 मध्ये शिकविलेलं आहे की हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो. तर ह्या ठिकाणी अ, काही गोष्टी आपण ह्या अ, उत्पत्ती अध्याय 2 मधून आपण शिकलो. आणि त्याचं सारांश रूपाने जोएल बिकी यांचं जे कोटेशन आहे, ते वाचून जे आहे मी ह्या बायबल स्टडी ही बायबल स्टडी आपण ह्या ठिकाणी थांबूया. पण हा सारांश आहे, जे काही आपण शिकलेलो आहे, समरी, मी समरी रूपामध्ये तुम्हाला देऊ इच्छितो. ते म्हणतात की दैवी संस्था आणि ख्रिस्त आणि त्याच्या चर्चचे चित्र म्हणून विवाहाला सन्मान द्या. ही दैवी संस्था आहे. ख्रिस्त आणि त्याच्या मंडळीचा विवाह जो आहे ते समजून ह्या संस्थेला सन्मान द्या. प्रभूने स्त्री आणि पुरुषासाठी बनवलेल्या भिन्न भूमिका आपल्या विवाहांनी प्रतिबिंबित केल्या पाहिजे. स्त्री ही पुरुषापासून व पुरुषासाठी निर्माण करण्यात आली, आणि पतीच्या अधिकाराच्या अधीन राहून त्याला मदत करणे आणि समर्थन करणे हे तिचे पाचारण आहे. स्त्रीचे पाचारण काय आहे? पतीच्या अधिकाराखाली अधीन राहून, त्याला सहाय्य करून, त्याला समर्थन देऊन, ती आपलं पाचारण, ती देवाने तिला दिलेलं जे होली कॉलिंग आहे, द होली कॉलिंग, जे पवित्र पाचारण आहे, ती पूर्ण करू शकते. आणि पुरुष निर्माण केला गेला आणि त्याला देवाची आज्ञा आणि आदेश मिळाला देवाच्या इच्छेनुसार कुटुंबाचे नेतृत्व करणे. आणि ख्रिस्ताने चर्चवर प्रेम केले तसे आपल्या पत्नीवर प्रेम करणे, तिच्या तिच्या भल्यासाठी नम्र आणि आनंदाने आत्मत्याग करण्यासाठी देवाने त्याला पाचारण केले आहे. दिस इज मॅन्स हजबंड्स होली कॉलिंग, सॅक्रिफिशियल लव्ह. त्यागपूर्ण प्रीती करून तो त्याचं पवित्र पाचारण पूर्ण करतो. आणि अधीन राहून
स्त्री जी आहे तिचे पवित्र पाचारण पूर्ण करते आणि ते ह्या विवाहाच्या संबंधामध्ये देवाने दिलेल्या भूमिका प्रतिबिंबित करून प्रतिबिंबित करून ते परमेश्वराचा सन्मान करतात. ह्या ठिकाणी आपण थांबूया. पुढे आपल्याला बंधू चालवतील. येस, थँक्यू ब्रदर. ह्या येणाऱ्या रविवारी ऑनलाईन असणार आहे चर्च. येस. कृपया करून नोंद घ्यावी. वेळ तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू.